थँक्यू सुशील. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय ना सुशील माझा आता? हॅलो. हा, येतोय मॅडम, येतोय. हा, ओके. सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या या केंद्रस्तरीय ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये उपस्थित असणारे संस्थेचे सन्माननीय प्राचार्य मुरकुटे सर, त्याचसोबत माझे सहकारी डॉक्टर गोरे सर, प्रतिभा देशपांडे मॅडम, त्याचसोबत उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नव्यानं नियुक्त झालेले आणि जुने सर्व असे केंद्र प्रमुख, त्यांचे 3 उपक्रमशील शिक्षक, त्याचसोबत खरं तर शिक्षण परिषदेला आम्हाला अगदी 100% देऊन सहकार्य करणारे आमचे सुशील उजगरे सर, ज्ञानप्रकाश फाउंडेशन, जे की आपल्या BRC CRC सक्षमीकरण, SMC सक्षमीकरण आणि केंद्र परिषदेसाठी आपल्या जिल्ह्याला म्हणजे या गुणवत्तापूर्ण उपक्रमासाठी आपल्या जिल्ह्याला अगदी मनापासून सहकार्य करणारे असं ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे सुशील उजगरे सर आणि आपण सर्वजण, सर्वांना मनापासून नमस्कार. खरं तर आजच्या शिक्षण परिषदेचा विषय आता परत एकदा सांगावा लागेल मला की ही आपली ऑगस्ट महिन्याची शिक्षण परिषद आहे. पहिल्यांदाच मी सांगून टाकते की आपण 31 तारखेपासून जरी आम्ही पत्रात नमूद केलं असेल तरीही उद्यापासून जरी आपण शिक्षण परिषद लावायची असेल तर आपण उद्या किंवा परवा म्हणजे 3 तारखेपर्यंत आपण कधीही शिक्षण परिषद लावू शकता. कारण आपण आपल्या सोयीनुसार, आपण आपल्या तिथल्या वातावरणानुसार ती शिक्षण परिषद लावावी ही अपेक्षा आहे. जरी आम्ही पत्रामध्ये 31 तारीख दिली असेल तरी आपण आपली जर इच्छा असेल किंवा आपली जर तयारी असेल तर उद्यापासून पण आपण शिक्षण परिषद लावू शकता. त्यामुळे 31 तारखेची वाट बघण्याची पण आपल्याला गरज नाही. आम्ही एक फक्त टेंटेटिव्ह तारीख देतो की या दिवसामध्ये, कारण ही ऑगस्ट महिन्याची शिक्षण परिषद आहे, 3 सप्टेंबर पर्यंत जात असेल तरी ही पुढच्या सप्टेंबरमध्ये मात्र आपण थोडंसं 3ऱ्या आठवड्यामध्ये घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया. कारण बरेच वेळा असं व्हायला लागले की आपण शेवटच्या आठवड्यामध्ये, मगाशी मुरकुटे सर बोलल्याप्रमाणे बरेचसे आपले सेवानिवृत्ती किंवा इतर उपक्रम असतात, आपण त्या उपक्रमासाठी वेगळा दिवस पण ठेवणं अपेक्षित आहे, कारण ते पण त्या पण गोष्टी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाच्या असतात. पण शिक्षण परिषदेचा मुद्दा हा शिक्षण परिषदेच्या वेळेत व्हावा, जेणेकरून आपण सगळेजण ज्या गुणवत्तेच्या दृष्टीनं आपण सर्वजण काम करतोय किंवा ज्या दृष्टीनं आपण पुढे जातोय, कारण आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट हे एकच आहे की आम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे मिळालं पाहिजे किंवा झालं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तेनं पुढे गेलं पाहिजे, हे आमचं सर्वांचं उद्दिष्ट आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्या सर्वांची म्हणजे अगदी आमच्या सहित आपल्या सर्वांची नेमणूक आहेत. त्यामुळे तुमचं आमचं उद्दिष्ट एकच आहे. तर आपण या उद्दिष्टाच्या अनुषंगानं पुढे जाताना शिक्षण परिषद हे अत्यंत प्रभावी साधन आहे. कारण शिक्षण परिषदेमुळं आपल्याला महिनाभरातनं एक दिवस सगळ्या शिक्षकांशी आपल्याला केंद्रप्रमुख म्हणून किंवा उपक्रमशील शिक्षक जे काही उपस्थित आहेत त्यांना आपल्याला एकमेकांच्या विचाराला संधी मिळते, एकमेकांच्या विचाराशी, एकमेकांशी आपल्याला संवाद साधला जातो आणि आमच्या महिनाभरात आमच्या शाळेमध्ये, आमच्या वर्गामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यावर इत्थंभूत चर्चा होते. कारण हे एकमेव म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रभावी साधन हे आपण केंद्र परिषद आहे. कारण एवढं मोठं स्टेज आणि एवढे मोठे शिक्षक आपल्याला एकत्रित वारंवार करणं शक्य नसतं आणि त्या अनुषंगानं शासन म्हणजे अगदी शासन नियमानुसार किंवा शासन परिपत्रकानुसार आपण केंद्र परिषद म्हणजे एक दिवस आपण एकत्र येतो, या शिक्षकांशी विचार विनिमय करतो, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या समोर मांडतो आणि जे महिनाभरात किंवा ज्या ज्या नवीन गोष्टी आल्या त्या शिक्षकापर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत आपण प्रामाणिक प्रयत्न आपण सगळेजण करतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण वारंवार दररोज आपण शाळेला भेटी देतो, शिक्षकांशी संवाद साधतो, परंतु आपण एखाद्या शाळेत जाऊन त्या शिक्षकांशी संवाद साधतो. ही आपली 29 दिवसांची प्रोसेस सुरू आहे, परंतु एक दिवस मात्र असा आपला आहे की ज्या शिक्षकांसोबत मी महिनाभरामध्ये एकत्र म्हणजे वेगवेगळी चर्चा केलेली आहे ती एकत्रितपणे चर्चा आम्हाला या शिक्षण परिषदेच्या माध्यमानं करता येते. कारण इथं आम्हाला वारंवार शाळेमध्ये गेल्याच्या नंतर किंवा आपण शिक्षक असताना पण आपल्याला जाणवत असेल की आपल्याला बऱ्याचशा समस्या पण येतात, बऱ्याचशा चांगल्या गोष्टी पण घडतात आपल्याकडनं, तर त्याला पण कुठंतरी स्टेज, त्याला पण कुठंतरी व्यक्त होण्याची संधी आपल्याला मिळाली पाहिजे. या अनुषंगाने आपण शिक्षण परिषद म्हणजे शिक्षण परिषदेचा आपला उद्देश हा असतो की आम्ही महिनाभरात काय काम केलंय त्याचा पण आढावा आम्हाला गरजेचा आहे, त्याच्यात एखादी चांगली गोष्ट झाली त्याचा पण आढावा गरजेचा आहे किंवा त्याला पण व्यक्त होण्याची संधी मिळाली पाहिजे किंवा एखादी समस्या मला अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया करताना किंवा शाळा भेट करताना जाणवली असेल तर त्याच्यावर पण चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि त्याच सोबत
आपण जे काही वेगवेगळ्या याच्या अनुषंगानं त्या महिन्यामध्ये येतोय त्याच्यावरही चर्चा होणं आवश्यक आहे. त्याचसोबत ज्या अध्ययन निष्पत्तीच्या अनुषंगाने आम्ही महिनाभरामध्ये काम करतो वेगवेगळ्या इयत्तेच्या अनुषंगानं, तर त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथं एखाद्या विषयाचं एखाद्या इयत्तेचा आपण चर्चा करतोय, एखाद्या अध्ययन निष्पत्तीवर चर्चा करतोय आणि उद्देश हा आहे की आम्ही अध्ययन निष्पत्तीवर चर्चा करताना ती अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे जे शाळेमध्ये वेगवेगळं साहित्य, मग ते भाषा पेटी असेल, गणित पेटी असेल, निपुण पेटी असेल किंवा विज्ञान पेटी असेल, इंग्रजी पेटी असेल किंवा आणखीन जे काही साहित्य आम्ही तयार केले, शासनाकडनं आले, तर त्याचा वारंवार आम्हाला उपयोग कसा करता येतो. मला असं वाटतं की इथून पुढे शिक्षण परिषदेमध्ये आपण साहित्य समोरच मांडलेलं असावं प्रत्येक वेळेस. कारण कसं असतं की आपण जोपर्यंत शिक्षण परिषदेने साहित्य बाहेर आणणार नाही तोपर्यंत शिक्षकाला पण ते साहित्य बाहेर आणण्यामध्ये अडचणी येतात. बरेच वेळेस आपण शाळा भेटीला गेल्याच्या नंतर असं निदर्शनास येतं की बऱ्याच इथल्याच पेट्या बाहेर निघत नाहीत. बऱ्याच जणांकडे काही अडचणी असू शकतात. बऱ्याच जणांच्या आजही बऱ्याच शाळेमध्ये असं असतं की तिथं कुलूप लावलं जातं त्या पेटीला आणि मग असं बऱ्याच म्हणजे शाळेमध्ये असं पण म्हटलं जातं की बाबा ते साहित्य पुन्हा व्यवस्थित बसत नाही म्हणून आम्ही ते पेट्या उघडत नाही किंवा मुलं ते खराब करतील. अजिबात नाही. हे साहित्य मुलांसाठी आहे. हे साहित्य मुलांच्या शिकण्यासाठी, मुलांचं गुणवत्तापूर्ण शिक्षण घडलं पाहिजे या उद्दिष्टासाठी आहे. त्यामुळे ते साहित्य बाहेर काढू द्या सगळ्या शिक्षकांना, त्याचा उपयोग होऊ द्या, मुलांना त्याच्याबरोबर खेळू द्या. मुलांना अगदी सेल्फ लर्निंग असेल, पीअर लर्निंग असेल, ग्रुप लर्निंग असेल, आपण ज्या ज्या पद्धतीनं आपण अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया करतो तर त्यामध्ये मुलांना त्या साहित्याचा उपयोग करू द्या, जेणेकरून हे साहित्य मुलांसाठीच आलंय आणि मुलांच्या शिकण्यासाठी आलंय हे प्रत्येकाला लक्षात येईल. म्हणून इथून पुढे आपण शिक्षण परिषदेला ज्या शाळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण केंद्र परिषद घेतो त्या ठिकाणी हे साहित्य वरती अगदी मांडून ठेवा. इथून पुढच्या शिक्षण परिषदेला साहित्य मांडून ठेवा आणि जेणेकरून शिक्षक पण पाहतील. कदाचित त्याचा उपयोग काय आहे हे शिक्षकांना सांगू द्या. मासिक नियोजनामध्ये सुद्धा त्याचा उपयोग करून वेगवेगळ्या कृती कशा करून घेता येतील. आता आपण पुढच्या शिक्षण परिषदेपासून तर आपण 1-2-3 अध्ययन निष्पत्ती घेतोय आणि त्यावर आधारित एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण कृती समोर मांडतोय. परंतु आपण वेगवेगळ्या अगदी ग्रुप वर्कच्या माध्यमानं एखादा तास तरी त्यांना आपण वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्ती देऊन त्या मासिक नियोजनात येणाऱ्या तर त्याच्याशी निगडीत असणाऱ्या कृती आपण प्रत्यक्ष केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा घेऊ. आपण यावेळेस सुद्धा आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण कृतीच्या साह्यानं शिक्षण परिषदेमध्ये घेतलं तर एकतर सगळ्यांचा सहभाग पण वाढेल, त्या साहित्याचा पण उपयोग होईल आणि त्या साहित्याच्या माध्यमानं जे आपण अध्ययन निष्पत्ती ज्या कॉम्पिटन्सीवर आपण काम करतोय तर ती पूर्ण होण्यास पण मदत होईल. जेणेकरून अगदी निपुण असेल किंवा अध्ययन निष्पत्ती असेल त्या पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यामुळे मला वाटतं की या अनुषंगाने आपण या पण गोष्टी इथून पुढे लक्षात ठेवूया. या वेळेस आपण सगळ्या पेट्या बाहेर काढणार आहोत त्या शाळेमध्ये असणाऱ्या किंवा जर नसेल तर एखाद्या शेजारच्या शाळेतनं आणून जर आपण समोर मांडता आली तर त्या दृष्टीनं शिक्षक पण पाहतील आणि वेगवेगळे कारण शिक्षक आपले खूप गुणवत्तापूर्ण शिक्षक आहेत त्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये खूप साऱ्या गोष्टी साहित्य पाहिल्याच्या नंतर येत असतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात ही सर्वांना विनंती आहे. मला वाटते की इथून पुढे शिक्षण परिषदेला आम्ही सुद्धा ज्यावेळेस भेटी द्याल त्यावेळेस आपलं हे साहित्य बाहेर दिसावं जेणेकरून आणि त्या साहित्याचा उपयोग शिक्षकांच्या माध्यमानं आपण मासिक नियोजनात जे काही अध्ययन निष्पत्ती असेल किंवा जे काही इतर विषय असतील तर त्या अनुषंगानं आपल्याला जिथं शक्य आहे तिथं त्या साहित्याचा उपयोग करावा अशी अपेक्षा आहे. आता आपण थोडंसं विषयाकडे वळतो. माझ्याकडे एकूण 3 विषय आहेत त्यापैकी आपण पहिल्या 2 विषयावर चर्चा करतोय. आज थोडी आपण चर्चा कमी घेऊया या विषयावर पण शिक्षण परिषदेमध्ये तुम्ही अवश्य याच्यावर चर्चा घ्या. कारण आपण शिक्षण परिषदेमध्ये आपण देवाणघेवाण आणि आढावा या 2 मुद्द्यावर आपण पहिल्यांदा चर्चा करणार आहोत. तर आढावा घेताना मागच्या शिक्षण परिषदेमध्ये केंद्र प्रमुखांना काय चांगल्या गोष्टी जाणवल्या, कुठं अडचण आली तर या विषयाबद्दल जर केंद्र प्रमुखांनी 1-2 केंद्र प्रमुखांनी बोललं तर मला असं वाटतं की आता सुशीलनं बोलल्याप्रमाणे आपण 92% नोंदणी केली आहे. परंतु मला अशी खात्री आहे की आपण 100% केंद्र प्रमुखांनी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदा घेतल्यात. काही जणांचं कदाचित नेट नसेल किंवा काही अडचणी असू शकतात त्यामुळे आपण
म्हणजे नोंदणी केलेली नसेल, परंतु मला असं वाटतं की 100% आपण सगळ्या शिक्षण परिषदा घेतल्यात. त्यामध्ये जिल्हा परिषदेसोबत काही शिक्षण परिषदामध्ये, बऱ्याचशा शिक्षण परिषदामध्ये आपण अगदी अनुदानित शाळेचे शिक्षक पण बोलवता. ही अतिशय आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे की त्याही शिक्षकांना आपण सामावून घेतोय, कारण तेही आपलेच विद्यार्थी आहेत. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यापर्यंत या सगळ्या गोष्टी जाण्यासाठी आपल्या सगळ्या शिक्षकांना आपण एकत्र बोलवतोय. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळं कदाचित शिक्षण परिषदेमध्ये आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी पण जाणवल्या असतील, खूप कदाचित काही अडचणी पण जाणवल्या असतील, तर त्यावर आपण पहिल्यांदा आढावा घेऊया की मागच्या शिक्षण परिषदेमध्ये आम्ही, कारण आमच्या सर्वांची नवीन जे नवनियुक्त जे शिक्षक केंद्र प्रमुख आहेत, तर त्यांच्या अखत्यारीत ही पहिली शिक्षण परिषद होती. तर मला असं वाटते की दोन केंद्र प्रमुखांनी आम्हाला मागच्या शिक्षण परिषदेमध्ये काय अडचणी आल्या किंवा मागच्या शिक्षण परिषदेमध्ये आम्हाला काय चांगल्या गोष्टी जाणवल्या किंवा आम्ही काय चांगली मांडणी केली. कारण आपण सगळे उपक्रमशील, कारण केंद्र प्रमुख आज झाला असेल तरी आपण सगळे उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक होतात, आणि आपण उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण आणि इतरांपेक्षा वेगळे असल्यामुळे आपण केंद्र प्रमुखांच्या परीक्षेच्या माध्यमाने इथं आलोय. त्यामुळे नक्कीच आपण जे शाळेत काम करत होतो तर वेगळा अनुभव आपल्याला इथं मिळाला असेल. इथं आणखीन काहीतरी एक वेगळ्या चांगल्या गोष्टी करण्याची आपल्याला चालना मिळाली असेल, आपण जास्तीत जास्त त्या चांगल्या गोष्टी केल्या असतील. तर मला असं वाटतं की चांगल्या गोष्टी आणि जी काही एखादी अडचण आली असेल तर त्यावर 1-2 केंद्र प्रमुखांनी बोलावं. 2 केंद्र प्रमुखाला आपण प्रातिनिधिक स्वरूपात इथं चर्चा करण्याची किंवा सांगण्याची संधी देतोय. आपण आपल्या स्तरावर जेवढं शक्य होईल तेवढं शिक्षक आत्ताच बंद पडला होता का सुशित? तर मला असं वाटतं की 1-2 केंद्र प्रमुखांनी आपण हँड रेज करूया आणि बोलूया की मागची शिक्षण परिषदे मला काय चांगलं जाणवलं किंवा माझ्याकडनं काय चांगल्या गोष्टी झाल्या किंवा माझी शिक्षण परिषद घेताना मला काय जाणवलं, आणि एखादी समस्या आली असेल आपण त्यावर पण चर्चा करूया. त्या समस्येचं निराकरण आम्हीच करू असं नाही, तर आपल्यापैकी बरेच जण त्या समस्येचं निराकरण पण करतात, ते पण सांगितलं तर हरकत नाही असं मला वाटतंय. तर आपण 1-2 केंद्र प्रमुखांनी हँड रेज करावे. इथं मात्र आपण थोडं केंद्रप्रमुख बोललं तर मग आम्हाला लक्षामध्ये येईल, कारण आजची केंद्रप्रमुख आणि उपक्रमशील शिक्षकांची संख्या जवळजवळ आपण 450 पर्यंत गेलोय. म्हणजे जवळजवळ सगळ्याच केंद्रप्रमुख आणि त्यांचे शिक्षक इथं उपस्थित आहेत अशी अपेक्षा आहे. तर आता पहिल्यांदा आपण 2 केंद्रप्रमुखांना संधी देऊया आणि मग त्यानंतर आपण देवाणघेवाणच्या याच्यामध्ये आपण शिक्षक आणि मुख्याध्यापकांना संधी देऊया. तर लक्ष्मण सर, आपण केंद्रप्रमुख आहात? लक्ष्मण सर, लक्ष्मण सरांचा हँड रेज आहे. आपण 2 केंद्र प्रमुखांना संधी देतोय, कारण आपल्याला विषय बरेच आहेत, परंतु इथं 2 केंद्र प्रमुखांनी हँड रेज केले तर आपण त्या 2 केंद्र प्रमुखांना संधी देते. लक्ष्मण सर म्हणून कोणाचं तरी नाव आहे, तर त्यांनी आपल्याला स्वतःला अनम्यूट करावं आणि बोलावं की मागची शिक्षण परिषद कशी झाली. तर आपण रेंज मध्ये येऊन बोलावं बरं. आपण इथं जवळजवळ 450-56 लोक आहोत. बाकीच्यांनी स्वतःला म्यूट करावं, बाकीच्यांनी स्वतःला म्यूट करावं. लक्ष्मण सर, आपण जे आम्हाला शिक्षण परिषदेमध्ये हँडओव्हर करताना त्याचा खूप फायदा झाला. अडचण तर अशी काही आली नाही, पण एक शिक्षकांमधून सकारात्मक आम्हाला पॉझिटिव्ह असा अप्रोच मिळाला की खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि खूप गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपण सगळे प्रयत्न करतोय. अडचण एकच अशी झाली मॅडम की मागच्या वेळेस आपल्याकडे जे शिक्षण परिषदेचे विषय होते ते खूप मोठे मोठे विषय होते. काही काही विषय कव्हर करताना खूप आमची कसरत झाली, म्हणजे धावतं सेशन घ्यावं लागलं. आता आजच्या शिक्षण परिषदेमध्ये तुम्ही जो विषय टाकला एक गुरु ऍपचा, तो घेताना आमची खूपच धांदल झाली मॅडम, कारण काही ठिकाणी रेंज नव्हती आणि विषय पण खूप वास्ट होते. तर आज आपण फक्त गुरु ऍपचं एक त्याच्यामध्ये टाकलंय की त्याच्याप्रमाणे आपण मासिक नियोजन आणि कृती आराखडा बनवणार आहोत. असं एखादं जेव्हा ठेवलेलं असतं ना, 1 किंवा 2 ऍक्टिव्हिटीज, तर मग ते जास्त चांगल्या पद्धतीने शिक्षकांपर्यंत पोहोचवता येतं. बाकी अडचण तर अशी काहीच आली नाही. शिक्षकांचा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. ओके, छान. तुमचं अभिनंदन शैलजा मॅडम. आपण याचप्रमाणे आणि आपल्या सूचनेचं नक्की स्वीकार्य करू. यावेळेस विषय पण आपल्याला थोडक्यातच आहेत आणि आपण मित्र उपक्रमाच्या अनुषंगाने 1-1.5 तासामध्ये जाऊन अगदी शांततेमध्ये ही शिक्षण परिषद पूर्ण करूया. थँक्यू. या सगळ्या सूचनेचा विचार केला जाईल. यानंतर आणखीन एक केंद्र प्रमुखांचा हँड रेज करा.
आणखी एका केंद्र प्रमुखांनी बोललं तरी चालेल. शैलजा मॅडम बोलल्यात, एखादा केंद्र प्रमुखाला आपली केंद्र परिषद कशी झाली किंवा एखाद्या शिक्षण परिषदेमध्ये आपल्याला काय अडचण आली त्या शिक्षण परिषद घेतात. जशी आता शैलजा मॅडमनी मांडलं की आम्हाला विषय थोडेसे वास्ट वाटले, तर असंही काही असू शकतंय किंवा आणखीन काही गोष्टी असू शकतात. तर यावर थोडंसं आपलं मत आपण मांडावं ही अपेक्षा आहे. दुसरं कुणाचं हँड रेज नाहीये? हँड रेज आला तर आम्ही आपल्याला अनम्यूट करू. कारण कसं आहे, चांगल्या पण गोष्टींचा उहापोह झाला पाहिजे. त्याचसोबत आपल्याला ज्या काही अडचणी आल्या त्याच्यावर पण आपलं चिंतन मंथन झालं पाहिजे. या दृष्टीनं आपण हे आढावा आणि देवाणघेवाण या गोष्टी घेतोय. आता आपण देवाणघेवाणमध्ये शिक्षक किंवा मुख्याध्यापक जे काही उपक्रमशील शिक्षक किंवा जे काही सीआरजी मधले शिक्षक इथं उपस्थित आहेत, तर त्यांच्या अनुषंगानं आपण 2 जणांचं इथं पण आपण चर्चा करतोय. तर मला असं वाटतं की आता सोळुंके सरांचा हँड रेज आलाय. तर आपण केंद्र प्रमुख आहात, असं आपण थोडं केंद्र प्रमुखांचा बंद करतोय, कारण त्यात खूप वेळ जातोय. बाकीचे विषय आपले भरपूर आहेत, तर आपण त्यावर चर्चा करणार आहोत. आता आपण फक्त शिक्षक किंवा मुख्याध्यापकांचा हात वरती असेल तर आपण त्यांना संधी देऊया, कारण आता आपण 2 केंद्र प्रमुखांना प्रातिनिधिक स्वरूपात संधी दिलेली आहे. तर आता आपण शिक्षक किंवा उपक्रमशील शिक्षक जे कोणी उपस्थित आहेत, तर त्यांच्या माध्यमानं आपण चिंतन मंथन करतोय. तर मला असं वाटतं की विवो V2568 जे कोण आहेत ते स्वतःला अनम्यूट करा आणि बोलायला लागा. विवो, हा बोला सर, आपलं नाव सांगा, शाळा सांगा आणि मग नमस्ते नमस्ते सर्वांना नमस्कार. हा बोला सर. मी जाधव बंडू छगन, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलगुडवाडी, केंद्र रोहिततळ, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मॅडम, मागच्या या केंद्र परिषदे संदर्भामध्ये मी बोलणार आहे. नव्यानेच आम्हाला आमच्या केंद्रासाठी सन्माननीय मदन हात्ते सर हे केंद्र प्रमुख म्हणून नियुक्त आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये आमची पहिली परिषद पार पडली. माझा आवाज येतोय ना मॅम? येतोय सर, येतोय. येतोय सर, बोला सर. येतोय सर, बोला. तर अतिशय चांगल्या ऊर्जेनं आणि प्रसन्नतेनं परिषदेला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मागच्या काळामधल्या किंवा मागच्या सत्रामध्ये ज्या परिषदा होत्या त्याच्यापेक्षा उत्तम परिषदा आता व्हायला लागलेल्या आहेत. आणि माझ्या आधी ज्या सरांनी प्रतिक्रिया दिली आहे की अतिशय नियोजनबद्ध ही परिषद असते. सत्रवाईज नियोजन असतं, सत्रवाईज सुलभक असतं आणि बिलकुल अगदी 1 वाजल्यापासून ते 4:30 पर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत शेवटचा विषय हा शेवटच्या शिक्षकापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न सन्माननीय आमच्या केंद्र प्रमुखांनी केला. आम्ही आता नवीन शिक्षक आहोत सर्व. केंद्र प्रमुख पण अतिशय उत्साही आहेत, तरुण आहेत, सर्व होतकरू आहेत. तेव्हा हे जे विषय आहेत हे विषय अतिशय एकदम चांगले आणि उत्कृष्ट सादर होत आहेत. मी आपणा सर्वांचं शिक्षक म्हणून सर्वांचं आभार मानतो आणि अशाच पद्धतीचे नवनवीन विषय केंद्र परिषदेमध्ये विषयाला यावेत आणि सर्वांमध्ये सुसंवाद व्हावा अशी विनंती करतो आणि थांबतो. थँक्यू मॅम. सर एक मिनिट, आपण थोडं वर्गातल्या प्रक्रियेशी बोलू. कारण केंद्र परिषद कशी झाली हे आपण केंद्र प्रमुखांच्या माध्यमाने ऐकू. परंतु आता आपण वर्गात जे काही एखादे वेगवेगळे नवीन उपक्रम घेत आहे त्याचा वेगळा म्हणजे चांगला रिझल्ट आला असेल, तर त्यावर आपण चिंतन मंथन करू. आणि वर्गातली अध्यापन प्रक्रिया करताना आम्हाला जर काही अडचणी जाणवत असतील त्याच्यावर आपण शिक्षक म्हणजे आपल्या माध्यमाने चर्चा करू. कारण केंद्र परिषदेवर आपण बोललात, पण त्यासोबत आपण वर्ग प्रक्रिया याच्यावर पण जर बोललात तर मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना आपल्या वर्गातली प्रक्रिया कशी चांगल्या पद्धतीने घडते आणि त्यासोबत काही अडचणी येत असतील तर त्या पण आमच्यापर्यंत येतील. तर या अनुषंगाने आपण शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी चर्चा करतो. त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापकांनी आता केंद्र परिषद कशी झाली यापेक्षा आपल्या वर्गातल्या प्रक्रिया कशा घडतात यावर थोडं चिंतन मंथन करण्याची गरज आहे. सर, यावर आपण बोलू शकताय काय? नक्कीच मॅम, नक्की मॅम, नक्की. मागच्या केंद्र परिषदेमध्ये एक विषय होता बघा, नाविन्यपूर्ण उपक्रम. तर तो नाविन्यपूर्ण उपक्रम आपण केंद्र परिषदेमध्ये चर्चेला आणि मग केंद्रातल्या आमच्या सर्व शाळांनीच ठरवला की प्रत्येक शाळेने नवनवीन उपक्रम राबवायचा. माझ्या शाळेचं मी मुख्याध्यापक असल्या कारणानं मी पण एक माझ्या शाळेमध्ये नवीन उपक्रम राबवलाय जो इंग्रजीमध्ये परिपाठ सादर करायचा. तर माझ्या शाळेमध्ये आता युकेजीचे मुलं आहेत. युकेजीचा वर्ग स्पेशल भरतो आहे. आज मी आता जरी मी व्हिडिओ ऑन केला तर
UKG चे 13 मुलं अगदी युनिफॉर्म मध्ये बसलेले आहेत. अगदी UKG ची मुलं सुद्धा फ्लुएंटली इंग्रजीमध्ये परिपाठ सादर करतात, आपापली मतं व्यक्त करतात, विचार सांगतात, त्या परिपाठावर प्रतिक्रिया देतात. म्हणजे असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही सुद्धा घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचंच हे एक फलित आहे. छान सर, खूप छान. आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा या पद्धतीने काम करताय. खूप आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. आपण नव्यानं शाळेमध्ये रुजू झालात आणि हे उपक्रम आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये राबवताय. खूप चांगली गोष्ट आहे. आपलं मनापासून कौतुक आणि मनापासून अभिनंदन. यानंतर Thank you, ma'am. आपण संधी देतोय पपिता चव्हाण मॅडम. स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. सर्व केंद्र प्रमुखांना बीडमध्ये ट्रेनिंग दिलेली आहे जी आहे, तर त्या अनुषंगानं आपण म्हणजे केंद्र प्रमुखाचं 2 दिवसाचं म्हणजे 1 दिवसाचं आपण अगदी 2.5-3 तासाचं हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. परंतु जे केंद्र प्रमुख या प्रशिक्षणासाठी उपस्थित नव्हते, तर आपण हे सगळं मटेरियल तुम्हाला केंद्र प्रमुखांच्या ग्रुपवर किंवा आजच्या या शिक्षण परिषदेच्या जे PPT पाठवतो त्याच्यासोबत हे सगळं जे काही मटेरियल आहे, त्या दिवशी आपल्याला काही हार्ड कॉपी मिळालेल्या आहेत केंद्र प्रमुखांना. तर त्या हार्ड कॉपीच्या माध्यमानं आपण मित्र उपक्रमाचं ते जे ऍप आहे ते कसं डाउनलोड करायचं ते पण आपण त्याचं पण साहित्य जे आपल्याकडे हार्ड कॉपी आहे ती पण आपल्याला ऑनलाईन पाठवल्या जाईल. म्हणजे सगळंच अगदी त्याच सोबत जी आनापान ही प्रक्रिया आपण 70 मिनिटाची तिथं आपण प्रत्यक्ष दर्शनी घेतली, ती पण कशी घेता येईल त्याचंही अगदी गुरुजींच्या आवाजामधलं ते मटेरियल ते पण आपल्यापर्यंत येणार आहे. त्याच सोबत मुलांसाठी जी 10-10 मिनिटाची प्रक्रिया आपल्याला घ्यायची आहे ती पण त्या ऍप मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच सोबत ते परिपत्रकाचं पहिल्यांदा वाचन आणि शेवटी त्या GR वाचन 2019च्या माननीय आयुक्तांनी काढलेल्या, तर त्याचंही वाचन आपण आपल्या शिक्षण परिषदेमध्ये तिथं घेणार आहोत. इथं फक्त मला असं वाटते की ते वाचन किंवा त्या गोष्टी सुशील ते समोर मांडा की सुशील. कोणतं पत्र मॅडम? प्रपत्र स्टार्टिंग पासून मी जे टाकलंय ते समोर टाका, म्हणजे मग मी त्याच्यावर त्यांना सांगत चालेल की हे आपल्याकडे, कारण हे साहित्य आपण त्यांना देणार आहोत सगळं. बरं, एकच मिनिट. स्क्रीन शेअर करा ना मॅडम. हो, स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन काय शेअरच करतो. होतंय, स्क्रीन शेअरच नाही आतापर्यंतच्या प्रशिक्षणामध्ये. नाही विशेष ओके. नव्हतं हे. आपण आता हे पहिले नाही, याच्या आधीच एक आपण ऍप डाउनलोड करण्याचं आहे बघा. एकच मिनिट, ते पण बोलू नका. अक्षर चांगलं. ज्यांनी ट्रेनिंग केलंय त्यांच्याकडे सगळ्यांकडे आहे. 135 केंद्र प्रमुखाकडे हे आहे. ज्या केंद्र प्रमुखांनी ट्रेनिंग घेतलेली नाही त्यांनी हे हार्ड कॉपी काढून घ्या, कारण तुमच्याजवळ हे असणं गरजेचं आहे. कारण बाकीचे ज्यांनी ट्रेनिंग केलंय त्यांच्याकडे हे सगळं साहित्य आहे. याच्यामध्ये आपल्याला विपश्यना केंद्राच्या अनुषंगाने आपण मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधनेचं प्रशिक्षण कसं घ्यायचंय किंवा त्या पद्धतीनं कसं कसं पुढे जायचंय तर हे दिलेलं आहे. तर तुम्हाला तुमच्या केंद्रावर गेल्याच्या नंतर आपल्याला सगळे शिक्षक उपस्थित झाल्याच्या नंतर आपल्याला हे ऍप पहिल्यांदा डाउनलोड करायला लावायचंय. तर हे व्यवस्थित करा सुशील. हा मॅडम, फोटो आहे तो, कारण तो ओपन होताना ह्याच्यामध्ये ओपन व्हायला लागलाय, प्रिंट ड्राईव्ह मध्ये ओपन होतोय तो, त्यामुळे तो असा दिसणार आहे फोटो असल्यामुळे थोडासा. ठीक आहे, समोर ठेवा. खालच्या साईडला आपल्याला मित्र उपक्रम डाउनलोड करण्याची प्रोसेस कशी आहे ती पण याच्यामध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा ऍप डाउनलोड करा. 135 केंद्र प्रमुखांना माहिती आहे, परंतु उरलेले जे काही 20-30 केंद्र प्रमुख आहेत तर त्यांच्यासाठी मी सांगते की इथं आपण जसं तिथं सगळ्यांचं मित्र उपक्रमांचं हे ऍप डाउनलोड करून घेतलं होतं तसं आपल्या शिक्षकाकडनं हे ऍप डाउनलोड पहिल्यांदा करून घ्या, कारण त्या शिक्षकांना त्यांच्या शाळेमध्ये ही प्रोसेस घडवून आणायची आहे. ओके. तर या अनुषंगाने ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं पुढे जायचंय, कारण ही आनापान प्रोसेसची मुलांना सुद्धा 70 मिनिटाचं जे गुरुजींच्या आवाजामध्ये ही प्रक्रिया आहे किंवा ही प्रोसेस आहे ती आपल्याला मुलांकडनं पण करून घ्यायची आहे. स्टार्टिंगला एकदा ही ट्रेनिंग दिल्याच्या नंतर मग 10-10 मिनिटाची प्रोसेस आपल्या शाळेमध्ये घडेल.
मला असं वाटतं की फक्त पहिल्यांदा आपल्याला 70 मिनिटाचं घ्यायचंय, त्यानंतर आपल्याला दररोज सकाळी परिपाठामध्ये हे 10 मिनिटाचा आनापान ही प्रक्रिया घ्यायची आणि शेवटी मुलांना जाताना ही 10 मिनिटाची आनापान प्रक्रिया घ्यायची. ही प्रोसेस या पद्धतीनं आपल्याला शाळेत राबवण्यासाठी आपल्याला सूचना द्यायच्या. ओके, सुशील दुसरं लावा. सुशील दुसरी दिलेली पीडीएफ लावा हो मॅडम, ही आहे का? आणि टाका. मी सांगते, मी त्याच्यानंतर बोलत चलते. मी त्यांना सांगते हे एकत्रित करून काय काय करायचं. ओके मॅडम. केली शेअर मॅडम. इथं आपण ऍप डाउनलोड केलेला आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर प्रोसेस कशी कशी करायची या पानावर नमूद आहे. घ्या पुढं. दिसत नाहीये का स्क्रीन माझी मी शेअर केलेली? नाही, तो फक्त मग अशीच नाही सर, दिसायला नाही लागला. सर, दिसत मिनिट, नाही सुशील सर. एकच मिनिट एक सर, मिनिट. एक मिनिट बघा, आता दिसेल. ओके. मला वाटतंय की इथं आपल्याला मित्र उपक्रमांतर्गत शिक्षक तसेच विद्यार्थ्यांच्या आनापान साधनेचे प्रशिक्षण व सरावाबाबत केंद्र प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांना ह्या मार्गदर्शक सूचना आहेत. तर याच्यामध्ये मी थोड्याशा मार्गदर्शक सूचना आपल्यासमोर वाचून दाखवते. मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधनेने प्रशिक्षण पूर्ण केलेले केंद्र प्रमुख किंवा इतर अधिकारी आपापल्या केंद्रस्तरावर आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेत सर्व शिक्षकांना खालील प्रमाणे प्रशिक्षण देतील. तर याचं उपस्थितांचं स्वागत. प्रास्ताविकामध्ये या पत्रकाचं वाचन करायचंय. तर कोणत्या पत्रकाचं वाचन करायचं, तर याच्या खाली हे परिपत्रक आहे. त्या पत्रकाचं वाचन केल्याच्या नंतर एक मिनिट. ओके, घ्या पुढे पुढे. सुशील घ्या पुढे पुढे थोडस. आहे का? हा, घ्या पुढे पुढे, घ्या थोडस पुढं. एक मिनिट. आता या परिपत्रकाचं आपल्याला वाचन करायचंय पहिल्यांदा. केंद्र प्रमुखांनी केंद्र परिषदेमध्ये मित्र उपक्रम घेताना हे जे आपल्या समोर आलेलं हे आहे, मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधनेने केंद्र स्तरावर होणाऱ्या शिक्षक परिषद किंवा इतरत्र होणाऱ्या प्रशिक्षणाच्या प्रास्ताविकेत वाचन करावयाचे पत्रक परिशिष्ट अ. याच्यामध्ये मी थोडक्यात वाचन करून दाखवते, म्हणजे आपल्याला लक्षामध्ये येईल की केंद्र प्रमुखांनी हे आपल्या केंद्र परिषदेमध्ये पहिल्यांदा वाचन करणं अपेक्षित आहे. 135 केंद्र प्रमुखांनी प्रत्यक्ष तिथं आपण पाहिलेलं आहे की हे तिथं वाचन केलं. तर हे पहिल्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला याचं वाचन करावयाचं आहे. नमस्कार. केंद्र पातळीवरील शिक्षण परिषदेत जमलेले शिक्षक, अधिकारी बंधू भगिनींनो, आजच्या सभेचा विषय अत्यंत महत्वपूर्ण आहे. आज इथे मित्र उपक्रमांचे प्रशिक्षण घेण्यासाठी आपण उपस्थित आहात. सुरुवातीला एक विनंती, प्रशिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून कृपया आपले मोबाईल बंद अथवा एरोप्लेन मोडवर असावेत. मित्र उपक्रम यातील मित्र हा शब्द जरी मराठी वाटला तरी इंग्रजी शब्द समूहांचा तो शॉर्टकट आहे. त्याचे पूर्ण रूप आहे माइंड इन ट्रेनिंग फॉर राईट अवेअरनेस. मित्र म्हणजे मनाच्या सुयोग्य सजगतेसाठीचा सराव. हा उपक्रम महाराष्ट्र शासन विपश्यना विशोधन केंद्र VRI इगतपुरी आणि स्थानिक विपश्यना ध्यान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. हा एक संयुक्त कार्यक्रम असून 2011 साली याची सुरुवात झाली. हा कायम सुरू ठेवायचा आहे. हा उपक्रम जरी प्रामुख्याने प्राथमिक माध्यमिक शाळातील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी राबवला जात असला तरी उच्च माध्यमिक, कनिष्ठ आणि उच्च महाविद्यालय तसेच तंत्र व उच्च शिक्षण संस्थातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा उपक्रम तितकाच उपयोगी आणि लाभदायक आहे. मित्र उपक्रमाचा मुख्य हेतू आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक आणि गुणवत्ता असा सर्वांगीण व्यक्ती विकास घडवून आणणे. आज आपण मित्र उपक्रमाबद्दलची माहिती तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि तुमच्या शाळेतील इतर शिक्षकांसाठी जे सत्र घ्यायचे आहे त्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणजेच तुम्हाला तुमच्या शाळेत मित्र उपक्रम राबवता येईल. मित्र उपक्रम जरी विद्यार्थ्यासाठी असला तरी याचा मोठा लाभ आपल्याला म्हणजेच
शिक्षकांनाही मिळणार आहे. आज आपल्या समोर म्हणजे अनेक समस्या आहेत, जसे की कामाचा ताण, सतत आणि अचानक वाढणारे कामाचे प्रमाण, आपल्या वैयक्तिक कौटुंबिक समस्या, आर्थिक नियोजन, आरोग्याच्या समस्या, सामाजिक समस्या इत्यादी. त्याचबरोबर आपली सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे आपल्या देशाची भावी पिढी घडवणे. त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे एवढेच आपले काम नाही, तर शक्य तितके सुसंस्कारित व जबाबदार भावी नागरिक घडविणे हे अत्यंत महत्वाचे आणि तितकेच पवित्र काम आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळे करायचे, त्या विद्यार्थ्यांनी अनेक समस्यांना तोंड देत आहेत. आज मुलांना लक्ष भरकटण्यासाठी पूर्वीपेक्षा अनेक साधने आहेत. त्यांची मने अधिक चंचल झालेली आहेत. ती लक्ष एकाग्र करू शकत नाहीत. बऱ्याच ठिकाणी व्यसनाधीनतेकडे प्रमाण शाळेच्या आजूबाजूला येऊन ठेपलेले आहे. विद्यार्थ्यांना प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागते. त्यांच्या वयाच्या नाजूक अवस्थेत मानसिक शारीरिक स्थितीमध्ये तसेच हार्मोन्स मध्ये बदल होत असतो. त्यांनी हे भांबावून जात असतात. मुलांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करण्याकरता जे अनेक सर्वेक्षण झाले, त्यातून असे लक्षात येते की विद्यार्थ्यांची मानसिकता खूपच कमजोर आहे, डळमळीत होत आहे. तसेच त्यांच्या मनाचे संतुलन कधीही ढळू शकते. या सगळ्याचा परिणाम आपण सातत्याने त्यांच्याशी संपर्कात असल्याने आपल्यावर काही प्रमाणात सारखाच परिणाम होतो आहे. आपल्या वर्गातला बहुतेक वेळ मुलांना शांत करण्यात जातो, त्यांना शिस्त लावण्यात जातो. जर यातच सगळा वेळ गेला तर त्यांना शिकवणार काय किंवा कधी? जर मुलांनी ऐकलेच नाही, जर त्यांचे वर्गात लक्षच नसेल, तर त्यांना शिकवलेले कळणार कधी? यामुळे काही वेळेस आपल्यालाही नैराश्य येते, कामाचा आनंद वाटेनासा होतो. विद्यार्थ्यांसाठी चांगले करायची इच्छा तर खूप आहे, पण कसे करायचे ते कळत नाही. या सगळ्या आव्हानावर मात कशी करायची हे लक्षात येत नाही आणि नकळत याचा परिणाम आपल्या स्वतःवर होतो. मनशांती नष्ट होते, चिडचिड वाढते. ती शाळेपर्यंत न थांबता घरापर्यंत जाते. इतर सहकार्याबरोबरचे संबंध काही वेळा दुरावतात आणि एकूणच आपल्या कुटुंबाच्या आयुष्यावर विपरीत परिणाम व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. मात्र संयम राखून नीट समजून घेतल्यास या साऱ्या प्रश्नांची उत्तरे, त्यांचा मार्ग आपल्या समोर आहे. तो स्वतःपासूनच सुरू होतो आणि तोच मार्ग समजावून सांगणारा हा मित्र उपक्रम या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे की मनावर ताबा मिळवल्यास शिकणे. त्यामुळे मनात जी नकारात्मकता आहे, जो मनोविकार आहे, ते हळूहळू कमी करून पूर्णपणे सकारात्मक करण्याचा प्रयत्न करणे. आधीच स्पष्ट सांगावे लागेल की हे एकाच दिवसात होणारे काम नाही. यात कुठलीही जादूची छडी नाही की जे छूमंतर केल्यावर सर्व समस्या लगेच सुटतील. संयम व धैर्य राखून प्रत्येक दिवशी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. जर सातत्याने अगदी सुरुवातीचे 2-3 आठवडे जरी प्रयत्न केले तरी त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. त्यामुळे अजून हुरूप येईल. काम पुढे सुरू करायला प्रोत्साहन मिळेल. त्याने याहून चांगले परिणाम मिळतील. हे केवळ पुस्तकी नाही, तर प्रत्यक्षात असे घडल्याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. मित्र उपक्रमाचा मुख्य आधार आहे आनापान सती, म्हणजे आनापान साधनेचा अभ्यास. आनापान हा शब्द आन म्हणजे आत येणारा श्वास आणि उपान म्हणजे बाहेर जाणारा श्वास, या दोन शब्दातून तयार झाला आहे. आनापान सती म्हणजे आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाबद्दलची सजगता, सतर्कता, जागरूकता. या अभ्यासात श्वासाचे केवळ निरीक्षण करायचे आहे. कोणतीही कल्पना वा मूल्यमापन न करता, श्वास नियंत्रित वा संतुलित करण्याचा प्रयत्न न करता, नाकपुड्यांचा दाराशी तटस्थपणे केवळ त्याचे निरीक्षण करीत आपले सारे लक्ष त्या जागी केंद्रित ठेवण्याचा अभ्यास सराव करावयाचा आहे. आनापानाचा सराव कोणत्याही वेळी कोणत्याही जागी करता येतो. कोणीही तो करू शकतो. त्याला भाषा, देश, जातपात, वयोमान, धर्म संप्रदाय
लिंगभेद असे कोणतेही बंधन नाही. मित्र उपक्रमाच्या शासन परिपत्रकातील थोडक्यात माहिती मला असं वाटते की आपण या परिपत्रकाचं वाचन आपल्याला करायचं आहे. सुरुवात दिनांक ऑक्टोबर 2011 मध्ये तत्कालीन मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमित करून केली. त्यात पार्श्वभूमी व हेतू स्पष्ट केला आहे. आदेश दिले आहेत की राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अनापान साधनेने प्रशिक्षण घेऊन सराव पूर्ण करावयाचा आहे. त्यानंतर अंमलबजावणीबाबत जानेवारी 2012 ला प्रधान सचिव शिक्षण विभाग यांनी सविस्तर परिपत्रक काढून राज्य, जिल्हा, तालुका, शाळा स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या व त्या उपक्रमांतर्गत प्रत्येक स्तरावर करावयाची कामे व जबाबदारी निश्चित केली आहे. तसेच जुलै 2012 मध्ये संचालक माध्यमिक आणि प्राथमिक यांनी शाळा स्तरावर करावयाची कामे निश्चित केली आहेत. त्यानंतर आस्थागायत या उपक्रमांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आयुक्त शिक्षण विभाग व इतर अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन देणारी परिपत्रके व आदेश दिले गेले आहेत. या सर्व परिपत्रकामधील दिलेल्या सूचनानुसार आज प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखला गेला आहे. यात प्रथम ऑडिओ ट्रॅकद्वारे अनापान साधनेने प्रशिक्षण, यानंतर मित्र उपक्रम राबविण्याबाबतच्या सविस्तर सूचना, 8 ऑगस्ट 2019च्या परिपत्रकाचे सामूहिक वाचन, यापुढे विपश्यना साधनेच्या 10 दिवसीय शिबिरात सहभागी होण्यासाठीचे मार्गदर्शन होईल. शाळेतही याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे ऑडिओ ट्रॅकद्वारे अनापान साधनेचे प्रशिक्षण द्यावयाचे आहे. यासाठी सुरुवातीच्या 2 तासिकांच्या कालावधीमध्ये म्हणजे 70 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना हेच प्रशिक्षण द्यायचे व त्यानंतर शाळा सुरू होताना व शाळा संपताना नियमितपणे 10-10 मिनिटाचा जर सराव झाला तर मुलांना त्याचा लाभ होऊ शकतो. या उपक्रमातला सर्वात महत्वाचा भाग आहे की नियमित सराव यानेच खऱ्या अर्थाने मित्र उपक्रमाचा हेतू साध्य होऊ शकतो. फक्त एकदा प्रशिक्षण घेतले तर त्यात काय आहे हे समजते, पण जोपर्यंत नित्य नियमित सराव केला जात नाही तोपर्यंत मास्टरी येणार नाही. म्हणून रोजचा सराव हा मित्र उपक्रमाचा महत्वाचा गाभा आहे. त्याखेरीज खरा लाभ होणार नाही. मित्र प्रशिक्षणात 4 ऑडिओ ट्रॅक्स आहेत. पहिल्या ट्रॅक्स मध्ये अनापानची माहिती आहे, त्याचे लाभ व दुसऱ्या व तिसऱ्या ट्रॅक मध्ये अनापानचा सराव आहे. चौथ्या ट्रॅक मध्ये मंगल मैत्री या साधनेची माहिती व त्याचा सराव असे 4ही ट्रॅक्स. 2 ट्रॅक मधला वेळ लक्षात घेऊन साधारणपणे 70 मिनिटाचा वेळ प्रशिक्षणाला लागतो. हे प्रशिक्षण अत्यावश्यक आहे कारण त्यात ही साधना का करायची हे विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितले आहे. दैनंदिन सरावासाठी 10 मिनिटाचा ऑडिओ ट्रॅक आहे. हे सर्व ट्रॅक्स मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. नियमित अनापान साधनेच्या सरावामुळे लवकरच आपणास पुढील लाभ जाणवू शकतील, जसे की वर्गात मुलांना शांत करण्याचा वेळ व त्रास वाचतो, मुलांना शिस्त लावण्याचे कष्ट कमी होतात, शिकवताना आनंद व उत्साह वाटू लागतो, ताणतणाव थकवा कमी होतो, शारीरिक मानसिक स्वास्थ्य सुधारते, मन प्रसन्न, उत्साही आणि आनंदी राहते, परस्पर संबंध सुधारतात, आत्मीयता आणि स्नेहभाव वाढतो. याचबरोबर मुलांनाही काही लाभ जाणवू लागतील. त्यामध्ये पहिलं आहे सतर्कता आणि एकाग्रतेत वाढ, स्मरणशक्ती आणि ग्रहणशीलतेत वाढ, स्वयंशासन, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमतेत वाढ, मनाचा चंचलपणा, बैचेनी, आळस, नैराश्य, चिंता, काळजी, ताणतणाव कमी होणे, राग, चिडचिड, द्वेष कमी होणे, भय, न्यूनगंड कमी होणे, सृजनशीलता, क्षमतेत सुधार, सर्वांबद्दल आत्मीयता आणि स्नेहभाव वाढणे. ह्या कल्याणकारी उपक्रमाबद्दलची माहिती सर्व शाळांपर्यंत पोहोचवणे व तिथे उपक्रम सुरू होऊन आपल्या आजच्या युवा पिढीला विद्यार्थी दशेत मुलांना अनापानाचा लाभ मिळवून देणे ही जशी आज काळाची गरज आहे तशीच ती आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी सुद्धा आहे. शिक्षक म्हणून पुढची पिढी घडवण्याचे काम तर आपण करत आहोतच. त्या कामात मित्र उपक्रम खऱ्या मित्राप्रमाणे सहाय्यक ठरणार आहे. शेवटी आपणास या विद्येचा पूर्ण लाभ मिळावा व उपक्रमांची पार्श्वभूमी कळावी
यासाठी शिक्षण विभाग तसेच विपश्यना संस्था यांनी सर्व शिक्षकांसाठी या उपक्रमांतर्गत 10 दिवसीय विपश्यना शिबिरात सहभागी होणे सुलभ केलेले आहे. यासाठी विशेष रजेची सवलत देण्यात आलेली आहे. तसेच शिबिरात प्राधान्याने प्रवेश दिला जातो. चला आपण सर्वजण त्यात सहभागी होऊया. आता पुढची 70 मिनिटे पूज्य गोयंका गुरुजींच्या आवाजातील सूचनाप्रमाणे आपण आनापान साधनेचा अभ्यास करणार आहोत. पुन्हा एकदा सूचना, कृपया मोबाईल बंद असल्याची खात्री करून घ्या. आपापल्या जागी आरामात बसा. कंबर, पाठ, मान सरळ ठेवा. डोळे बंद करून घ्या. चष्मा असल्यास तो काढून ठेवावा. सूचना देत असताना मध्ये मध्ये गुरुजी पॉज घेतील. काही क्षण त्यांचा आवाज ऐकू येणार नाही. त्यावेळेस आपण त्यांच्या सूचनाप्रमाणे डोळे बंद ठेवून काम सुरूच ठेवावयाचे आहे. चला तर मग आज आपण सर्व आनापान साधनेचा अभ्यास सुरू करूया. तर हे आपण पहिल्यांदा आपल्या शिक्षण परिषदेमध्ये मित्र उपक्रमाच्या अनुषंगाने याचं वाचन करणं बंधनकारक आहे. तर आपल्या सर्वांकडे याची हार्ड कॉपी आहे. ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी ती काढून घ्यावी आणि शिक्षकांसमोर किंवा शिक्षकांच्या गटावर सुद्धा हे आपण टाकलं तर शिक्षक हे वाचन करताना एक तर समोर तुम्ही स्क्रीन लावलेला आहे त्याच्यावर पाहतील किंवा त्यांच्याकडे त्यांच्या मोबाईल मध्ये सुद्धा त्यांना पाहता येईल किंवा तुम्ही आदल्या दिवशी जर त्यांना टाकले तर त्यांनी ह्या हार्ड कॉपी सुद्धा काढून ते आपल्या समोर ठेवतील. जेणेकरून हे वाचन करताना तुम्ही केंद्र प्रमुख म्हणून वाचन करा किंवा आणखीन कोणी वाचन करा, पण हे वाचन करताना त्यांच्या समोर हे साहित्य असेल आणि यातल्या सगळ्या सूचना त्यांना स्पष्ट समजतील. मला असं वाटते की हे पहिलं 10 मिनिटाचं वाचन झाल्याच्या नंतर आता आपल्याला त्या ऍप मधली 70 मिनिटाची गुरुजींच्या आवाजातली ती प्रक्रिया आपल्याला करून घ्यावयाची आहे. तर मध्ये आपल्याला ती ही आनापानाची 70 मिनिटाचं जे आहे जे की तुम्ही प्रत्यक्ष तिथं विपश्यना केंद्रामध्ये केलंय ते आपल्याला आता इथं करून घ्यावं लागेल. मला असं वाटते की ते गुरुजींच्या आवाजात असल्यामुळं आपण पण आनापान प्रक्रियेला बसल्याच्या नंतर आपण फक्त सूचना देत चालायच्या आणि ही एकदा प्रोसेस 70 मिनिटाची सुरू झाली ती गुरुजींच्या प्रक्रियेमध्ये ती पूर्ण होईल. सर्व शिक्षक ती प्रक्रिया पूर्ण करून घेतील आणि हे इथं आपण केंद्र परिषदेमध्ये केलं की मग शिक्षकांना सुद्धा हे सगळं मटेरियल गेल्याच्या नंतर त्यांच्या शाळेमध्ये ते मुलांसमोर सुद्धा याचं वाचन करतील. ती 70 मिनिटाची प्रक्रिया त्या दिवशी पूर्ण करतील आणि मग 10-10 मिनिटाच्या प्रक्रिया ते रोज घेत चालतील. तर या दृष्टीनं आपल्याला प्रशिक्षणामध्ये हे 10 मिनिटाचं वाचन त्यानंतर 70 मिनिटाचं वाचन. तर आपल्या समोर हे जे काही आहे ते शिक्षण उपक्रमाची अंमलबजावणी कसं करायचंय हे आता 2026 माननीय संचालकांना काढलेलं मे मधलं पत्र आहे. या पत्राचं वाचन करण्याची गरज नाही. आता हे 10 मिनिटाचं वाचन केलं इथं 70 मिनिटाची प्रोसेस पूर्ण होईल आणि शेवटी आपल्याला सुशील वरती घ्या, थोडस पुढे घ्या, पुढे घ्या. हा बस 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 बस. आणि शेवटी 70 मिनिटाची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर हे 8 ऑगस्ट 2019 माननीय आयुक्तांचं हे परिपत्रक आहे. तर याचं वाचन आपल्याला आपल्या मित्र उपक्रमांतर्गत शेवटी आपल्याला तासिका म्हणजे संपत आल्याच्या नंतर ती 70 मिनिटाची प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर या परिपत्रकाचं वाचन सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष तिथं करायचं आहे. मला असं वाटतंय की इथं मी वाचन करण्याची गरज आहे का, कारण हे 5-6 पानं आहेत. तर मला असं वाटते की आपली आनापान प्रोसेस जी आपण विपश्यना केंद्र बीड मध्ये घेतलेली आहे तर तिथं याचं वाचन झालेलं आहे. तर इथं आपल्याला वाचन मी करावं ही अपेक्षा नाही. जे 20-25 केंद्र प्रमुख तिथं नव्हते तर त्यांनी नोट करून घ्या. तर या 8 ऑगस्ट 2019 हे जे परिपत्रक आपल्या समोर आहे ते मी आता ग्रुपवर टाकते. ते आपण हार्ड कॉपी काढून घ्या म्हणजे आपल्याला तिथं वाचन करायला बरं पडेल. तर हे हा जो आहे की माननीय प्रति आहे आयुक्त महानगरपालिका सर्व आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्यासाठी हे तत्कालीन आयुक्तांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. यातला विषय आहे राज्यातील सर्व प्राथमिक इयत्ता 5वी ते 10वी 12वीच्या वर्गांकरता मित्र उपक्रमांतर्गत साधना वर्ग राबविण्याबाबत ही प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस या परिपत्रकामध्ये मांडलेली आहे. इयत्ता 5वी पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी हे बंधनकारक आहे.
इयत्ता 4थी पर्यंत जर शिक्षकांना फक्त हे प्रशिक्षण आपल्याला द्यायचंय तर त्यांनी त्यांच्या वर्गामध्ये नाही घेतलं तरी चालेल, परंतु इयत्ता 5वी पासूनच्या पुढच्या विद्यार्थ्यांसाठी हे बंधनकारक आहे. 10-10 मिनिटाचा जो मित्र उपक्रम किंवा आनापानची प्रक्रिया घेतोय ती आपण पहिल्या परिपाठामध्ये आणि शेवटी जाताना ही आनापानची प्रक्रिया आहे. या परिपत्रकाचं वाचन तुम्ही तुमच्या केंद्र परिषदेमध्ये समोर करावं ही अपेक्षा आहे. इथं वाचनासाठी मी वेळ घालत नाही, कारण या परिपत्रकाचं वाचन आपण विपश्यना केंद्रामध्ये केलेलं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला मित्र उपक्रमांची तासिका आपल्याला तिथं घ्यायची आहे. मधली 70 मिनिटाची जी काही आनापानची प्रोसेस आहे ती घेणं बंधनकारक. म्हणजे थोडक्यात काय तर ही आपल्याला मित्र उपक्रमांची ही तासिका कशी घ्यायची आहे, तर थोडक्यात आपल्याला प्रास्ताविक सांगायचंय की हे आपल्याला का घ्यायचंय. त्याचसोबत मी आता जे वाचन केलं तर ते सूचना किंवा ती पार्श्वभूमी आपल्याला वाचायची आहे, त्याची गरज काय आहे त्याचं वाचन आपल्याला शिक्षकांसमोर करायचंय. त्यानंतर 70 मिनिट आपण जी विपश्यना किंवा जे आनापानची प्रोसेस आहे त्याचं ट्रेनिंग आपल्याला शिक्षकांना द्यायचे, गुरुजींच्या आवाजातलं द्यायचंय. मध्ये मध्ये आपल्याला बोलण्याची गरज नाही, कारण गुरुजी सगळ्या सूचना देतात. सगळ्यांनी शांतपणे जसे आपण ध्यान धारणेला बसतो त्या पद्धतीनं ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि शेवटी आपल्याला या परिपत्रकाचं वाचन करायचंय, कारण वाचन यासाठी करायचंय की सगळी प्रक्रिया शिक्षकांना लक्षात यावं. शासन परिपत्रक आहे, शासनाचा GR आहे आणि शासनाच्या नियमानुसार आपण हे प्रशिक्षण आपल्या मुलांसाठी पुढे घेऊन जायचंय. शिक्षकांनी शाळेत गेल्याच्या नंतर सुद्धा हीच प्रोसेस करायची आहे, मुलांसमोर त्याचं वाचन करायचंय, पार्श्वभूमी सांगायची आहे. 70 मिनिटाची ती प्रोसेस पूर्ण करायची आहे पहिल्यांदा बरं का, आणि त्यानंतर याचं वाचन सुद्धा मुलांसमोर करणं अपेक्षित आहे. आणि तिथून पुढच्या दिवसामध्ये मात्र 10-10 मिनिटाची ती प्रोसेस शिक्षकांनी त्यांच्या शाळेमध्ये इयत्ता 5वी पासूनच्या पुढच्या वर्गामध्ये राबवायची. तर मला असं वाटतं की या पद्धतीनं आपल्याला मित्र उपक्रमाची ही तासिका आपल्याला आपल्या केंद्रावर घ्यायची आणि आपल्या शाळेपर्यंत, आपल्या प्रत्येक मुलांपर्यंत, आणि ही फक्त जिल्हा परिषदेसाठीच लागू नाही तर प्रत्येक म्हणजे अगदी अनुदानित, विनाअनुदानित या सगळ्या शाळांमध्ये ही आनापानची प्रोसेस घडली पाहिजे. तर या दृष्टीनं केंद्र प्रमुखांनी आपल्या जबाबदाऱ्या निश्चित करून घ्याव्यात आणि ही सगळी माहिती खाली अगदी शिक्षकापर्यंत, मुख्याध्यापकापर्यंत कशा पद्धतीनं जाईल याचा विचार केंद्र प्रमुखांनी करावं ही अपेक्षा आहे. मला असं वाटतं की आपण 135 केंद्र प्रमुखांनी प्रत्यक्ष ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यामुळे यात खूप काही असं नवीन आहे असं नाही. तर आपण अगोदर पण ही प्रक्रिया पूर्ण आपल्या शाळेमध्ये घेत होतो. मधल्या काळामध्ये काही वेळा आपण स्थिर राहिलो होतो, आपण घेतली नव्हती, परंतु आता आपण नव्यानं परत आजपासनं केंद्र परिषद आणि शाळेमध्ये ह्या प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. तर या अनुषंगानं आपण शिक्षण परिषदेमध्ये आढावा, देवाणघेवाण आणि मित्र उपक्रम ही प्रोसेस या तीनही विषयावर आपण चर्चा केलेली आहे. मित्र उपक्रमांची प्रत्यक्ष कार्यवाही आपण कसं करणार आहोत ते पण आपण याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याचसोबत यासोबत ऑनलाईन आपण शिक्षकांचे, आता तुम्ही त्या दिवशी प्रत्यक्ष ते एक फीडबॅक फॉर्म भरून घेतला होता, आता आपल्याला शिक्षकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन फीडबॅक फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे. ऑफलाईन जरी त्यांना शक्य नसेल आपल्याला देणं तरी आपण ऑनलाईन, मी तुम्हाला लिंक टाकणार आहे, तर त्या माध्यमानं आपण ऑनलाईन शिक्षकांचा फीडबॅक सुद्धा भरून घ्या, जेणेकरून अगदी मुलांचं पण ऑनलाईन भरून घ्यायला हरकत नाही, परंतु शिक्षकांचं मात्र अवश्य घ्यावं, जेणेकरून शिक्षकांना ती गोष्ट लक्षात आली, त्याचा फायदा काय याही सगळ्या गोष्टी लक्षामध्ये येतील. आपली केंद्र परिषदेतला हा विषय कसा पोहोचलाय ते पण आपल्याला लक्षामध्ये येईल. म्हणून ती पण प्रक्रिया आपण पूर्ण करून घ्यावं ही अपेक्षा आहे. तो एकदा फीडबॅक फॉर्म आपण सुशील समोर आणा. एक काम करायचं